सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याजवळ बरेच लोक अगदी थोडे का होईना परंतु पैसे उसणे मागतात आणि हे उसणे पैसे जर का आपल्याला पुन्हा परत मिळत नसतील, काही कारणास्तव ते पैसे देणे लांबवत असतील किंवा आपले पैसे अगदी पाण्यातच गेले, मिळणारच नाही असं जर का वाटत असेल तर आजचा उपाय हा तुमच्यासाठी. मग ते लाखो रुपये असू द्या, करोडो रुपये असू द्या, तुम्ही ज्यांना कोणाला उसणे दिलेले आहेत ते पैसे तुमचे पुन्हा तुम्हाला परत मिळविण्यासाठी हे जे दोन उपाय आहेत ते मी सांगणार आहे. आणि जर का तुम्हाला अशी नजरेसमोर तुमच्या व्यक्ती असेल की त्या व्यक्तीचे सुद्धा पैसे उसणे देऊन फसलेले आहेत, अशा लोकांना, अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. कारण आपल्याबरोबर इतरही कोणाचं तरी चांगलं व्हावं हीच गोष्ट खूप योग्य आहे आणि ह्याच सर्वांचं चांगलं आहे. आता काय करायचं बघा, आपण उसणे पैसे देतो, आपल्याजवळ कुणीतरी त्याची नड घेऊन येतं. म्हणजे काय, काहीतरी अडलेली गोष्ट असते. कुणाकडे दवाखान्यात जायला पैसे नसतात तर कुणाकडे घर बांधता बांधता अपूर्ण राहतं आणि त्यासाठी घेतात, तर कुणी गाडी किंवा काहीही घेण्यासाठी पैसे मागतात. शक्यतो सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याकडून कुणीही उसणे पैसे मागायला आले तर शक्यतो ते टाळा. आणि जर का एखाद्याचं काम म्हणजे दवाखान्यासाठी वगैरे हवे असतील तर ते द्या, नाही असं नाही, परंतु अवाक्याच्या बाहेर कुणालाही पैसे देऊ नका. अगदी समोरची व्यक्ती 1000 रुपये आपल्याकडे मागितले तर कदाचित ती व्यक्ती 1000 रुपये आपले परत देऊ शकत नाही हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 500च द्या. समोरच्या व्यक्तीला पैसे दिले पाहिजे, परंतु समोरच्या व्यक्तीने सुद्धा ते पैसे अगदी इज्जतीत परत सुद्धा केले पाहिजे. काय होतं की पैशांमुळे वाद हे खूप जास्त मोठे होतात आणि समोरची व्यक्ती जर का पैसे द्यायला टाळत असेल, नकारत असेल किंवा त्याचा गैरवापर करून घेत असेल तर मात्र खूप चुकीचं होतं. आता ह्या सगळ्या गोष्टी काय करायचं आहे, ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहायचं आहे. उसणे पैसे शक्यतो द्यायचे नाहीयेत, परंतु अगदी अर्जंट महत्वाचं दवाखाने असेल तर देऊ शकता, परंतु बाकी सर्व तुमची इच्छा. आता काय करायचं आहे, एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे उसणे दिलेत परंतु ते परत मिळत नाही, त्यासाठी काय करायचं, त्या व्यक्तीला ज्या दिवशी तुम्ही पैसे मागायला जाणार आहात, म्हणजे तुमचे उसणे पैसे दिलेले आहेत ते तुम्हाला मागायचे आहेत, माघारी परत मागायचे आहेत, निघताना काय करायचं, तुम्हाला माहिती आहे ही व्यक्ती तुम्हाला टाळते, पैसे देत नाही. निघतानाच, आपल्या घरातून निघताना आपल्याला 21 लवंगा घ्यायच्या आहेत, अख्ख्या फुलवाल्या, बरोबर 21 लवंगा घ्यायच्या. घराच्या बाहेर आपण ज्या वेळेला निघतो त्यावेळेलाच त्या 21 लवंगा जमिनीवर टाकायच्या. जमिनीवर टाकल्याच्या नंतर काय करायचं, आपला जो डावा पाय आहे त्या लवंगांवर असा रगडायचा, म्हणजे असा असा फिरवायचा. बघा, आपण असा फिरवतो नाही, कधीतरी पाय असा फिरवतो, तसा पाय फिरवायचा आणि त्यानंतर त्या व्यक्तीजवळ तुम्ही पैसे मागायला जा. त्यानंतर ह्या व्यक्तीजवळ पैसे मागायला गेलात की त्यानंतर तुम्ही त्याचा विषय समजून घ्या, काय आहे काय नाही. ज्या लवंगा आहेत त्यानंतर तुम्ही जाळून टाकल्या तरीही चालतील, किंवा तुम्ही जर निघून गेलात आणि त्याच्यानंतर त्या लवंगा कोणीतरी जाळल्या तुमच्या घरातल्या व्यक्तीने तरीही चालेल. हा उपाय नक्की करून पहा. कारण कसं आहे ना, काही वेळेला आपण केलेले उपाय हे फटकन आपल्याला फळप्राप्ती करून देत असतात, परंतु तुम्हाला माहितीये पैसे कमवणं किंवा पैसे देणं किंवा पैसे काढून घेणं ह्या सर्व गोष्टी कर्म आणि कष्टांवर खूप अवलंबून आहेत. त्यामुळे उपाय करत असताना कर्म आणि कष्ट, म्हणजे तुम्ही इतरांना पैसे दिले तर ते पैसे पुन्हा माघारी घेण्यासाठी तुम्हाला काहीतरी कर्म करावे लागतील, ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. आता सोमवार आहे आणि सोमवारी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरचा हा उपाय सांगते, कारण आपल्याला आपण दिलेले पैसे माघारी हवे आहेत त्यासाठी करायचे. एक पेपर घ्यायचा जो पूर्ण व्हाईट कलरचा असेल, मध्यभागी लाल अक्षरांनी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचे पैसे उसणे दिलेले आहेत. त्यानंतर थोडेसे त्याच्यावर पांढरी फुलं ठेवायची आणि त्यानंतर पांढरी फुलं ठेवायची आणि चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आणि ह्या सर्वांची पुडी बांधायची. पुडी बांधल्याच्या नंतर ती उजव्या हातात घ्यायची आणि 108 वेळेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. आता ही जी पुडी आहे ही आपल्याला शिवपिंडीवर जाऊन अर्पण करायची आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की अशा व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेत ते पैसे त्या व्यक्तीला माझे पैसे परत करून देण्याची त्याला बुद्धी द्या. त्याची परिस्थिती नसेल तर त्याची परिस्थिती सुधारवा आणि माझे पैसे माझ्यापर्यंत पोहोचवा, अशी प्रार्थना करायची. आणि हा उपाय सलग 11 सोमवार तुम्हाला करायचा आहे. बघा, ह्या दोन्ही उपायाने नक्कीच तुम्हाला त्या दिलेल्या पैशांचा परत येण्याचा साठी जो मार्ग आहे तो
मोकळा होईल आणि तुमचे पैसे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तुम्ही दोन्ही उपाय करू शकता किंवा एकच उपाय करू शकता, परंतु कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत. आजचा विषय तुम्हाला कळला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.